नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 32वा श्लोक. श्लोक 32. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी. ती अत्यंत रूपवान, गुणवान आणि विदुषी होती. इंद्रदेव तिच्या सौंदर्याने मोहित झाले. एक दिवस गौतम ऋषी स्नान संध्यादी नित्यक्रमासाठी नदीवर गेल्याचे निमित्त साधून इंद्रदेव गौतमांचे रूप धारण करून त्यांच्या झोपडीत शिरले. अहिल्याशी बोलू लागले, प्रणय यांचना करू लागले. अहिल्याच्या हे लक्षात आले, कारण अहिल्या खूप हुशार होती. मात्र ही सर्व बोलाचाली चालू असतानाच गौतम ऋषी तेथे आले. इंद्रदेवांना त्यांच्या रूपात पाहून ते प्रचंड संतापले. इंद्रदेवांनी तिथून काढता पाय घेतला. मात्र गौतमांनी अहिल्याला शाप दिला की तू शिळा बनून राहशील, आणि ते तिथून तडक निघून गेले. पुढे कितीतरी वर्षे अहिल्या ही शिळा बनून राहिलेली होती. रामाचा वनवास चालू होता तेव्हा एक दिवस विश्वामित्र ऋषींसमवेत राम, लक्ष्मण आणि सीता गौतम ऋषींच्या आश्रमाच्या मार्गावरून जात असताना त्या भकास आणि ओसाड पडलेल्या आश्रमाविषयी राम विश्वामित्रांकडे विचारणा करतात. तेव्हा गौतम ऋषी आणि अहिल्याची सर्व कथा विश्वामित्र रामाला सांगतात. राम त्या आश्रमात जाण्याची इच्छा व्यक्त करतात. सर्वजण त्या वैराण आश्रमामध्ये जातात. तेथे गेल्यावर आश्रमात सर्वत्र फिरून पाहत असताना तेथील अहिल्यारूपी शिळेला रामाच्या पायाचा स्पर्श होतो, आणि त्या क्षणी त्या शिळेमध्ये चैतन्य येते आणि अहिल्या पुनर्जीवित होते. ती रामाला श्रद्धेने नमस्कार करते. राम तिला शापातून मुक्त करतात, तिचा उद्धार करतात. पुराणात वर्णन केलेल्या या कथेचा उल्लेख करून समर्थ म्हणतात, केवळ रामाच्या चरणस्पर्शामुळे अहिल्या सचेतन बनली, दिव्य स्वरूप बनली. वेदवाणीसुद्धा श्रीरामांचे भरभरून वर्णन करून शिणली तरीसुद्धा वर्णन पूर्ण होतच नाही, अशी परिस्थिती आहे. राम हा भक्तांना कधीच अंतर देत नाही. त्यांचा सदा सर्व काळ तो उद्धार करतो. त्यामुळे हे मना, तू सदैव त्याचे स्मरण ठेव, असे या श्लोकातून समर्थ रामदासांनी सांगितले आहे. धन्यवाद.